लॉंग कॅन्डल्स वरती इथे कोणाचं नियंत्रण आहे, तर निश्चितच आपण म्हणू शकतो की ओपनिंग पासून क्लोजिंग खूप वरपर्यंत गेलेलं आहे, म्हणजे खूप अंतर कापलेलं आहे. इथे कमी वेळेमध्ये जास्त अंतर कापलेलं आहे, तर बायर्सचं नियंत्रण आहे. ब्लॅक रिअल बॉडी मध्ये आपल्याला कोणाचं नियंत्रण इथं दिसतंय, तर निश्चितच सेलर्सनी मार्केटला खाली घेऊन गेलेले आहेत. रिअल बॉडी ही किमतीच्या हालचालीचा पाया आहे. जेवढी लांब रिअल बॉडी जास्त तेवढी त्याची गती वाढू शकते. कमी वेळेमध्ये जास्त प्राइस मुवमेंट पाहिजे. छोटे रिअल बॉडी म्हणजे आपण स्पिनिंग टॉप भवरे आपण म्हणतो ना, त्या पद्धतीने ह्या कॅन्डल आहेत. भवऱ्यासारखे आपल्याला फिरताना दिसत आहेत. ह्या कॅन्डल वरती कोणाचं नियंत्रण आहे? इथं हाय पासून मार्केट लो पर्यंत गेला आणि तिथे क्लोजिंग कुठं झाली, तर ओपनिंग पेक्षा खाली झालेली. तर इथं निश्चितच क्लोजिंग सेंटरला झालेली आहे. तर इथे बायर कुठे मार्केटला वर ठेवू नाही शकले आणि सेलर मार्केटला खाली नाही ठेवू शकले आणि क्लोजिंग कुठं झालेली, तर सेंटरला झाली. म्हणजे इथं टग ऑफ वॉर चालू आहे, रस्सीखेच चालू आहे की माझ्याकडे ओढतो की तुझ्याकडे ओढतो. तर बायर प्राइसला खाली ठेवू नाही देत आहे आणि वरती ढकलतायत आणि सेलर तिथे प्राइसला वर जाऊ देत नाहीत आणि खाली ढकलतायत. म्हणजे अशा प्रमाणात इथं जेवढी खरेदी होते तेवढीच विक्री होते. तर दुसऱ्या कॅन्डल मध्ये पाहतोय आपण, इथे व्हाईट कॅन्डल आपण पाहतोय. तर इथे आपल्याला लो पण दिसतोय आणि हाय पण दिसतोय आहे. रिअल बॉडीच्या तुलनेमध्ये आपल्याला इथे काय दिसतंय, तर लो पासून क्लोजिंग थोडं वर झालेलं आहे. पण इथे लहान कॅन्डल आहे. लहान कॅन्डल म्हणजे छोटी रिअल बॉडी आहे. म्हणजे इथे बायर्स पाहिजे तेवढ्या प्रमाणात मार्केटला वर घेऊन नाही गेलेले, तर त्यांची ताकद इथे कमी पडते. पण थोडीशी ताकद का होईना त्यांची आहे, पण तिथे कमी ताकद आहे तुलनेमध्ये. आणि इथे ब्लॅक रिअल बॉडी मध्ये आपल्याला काय दिसतंय, तर इथे वरून मार्केट खाली पर्यंत गेलेलं आहे, लो पर्यंत गेलंय, पण क्लोजिंग कुठं झालंय, सेंटरला झालेलं आहे. म्हणजे इथं पण रस्सीखेच आपल्याला दिसते की दोन्ही ताकदी समान आहेत. आणि हाय पासून लो पासून दोघांचं क्लोजिंगचं अंतर आपण पाहिलं तर इथे काय झालं, तर सेंटरला क्लोजिंग झालेलं आहे. ओपनिंग कुठेही होऊ शकते, पण क्लोजिंग कुठं होते ते आपल्याला जास्त महत्वाचं आहे. आणि सेंटरला क्लोजिंग होते आणि ओपनिंग पासून तर क्लोजिंगचं अंतर जर का जास्त असेल, तर मग तिथे बऱ्यापैकी चांगली स्ट्रॉंग कॅन्डल आहे आपण असं समजतो. तर इथे कोणाचं नियंत्रण आहे? निश्चितच इथं कोणाचंही नियंत्रण नाहीये. छोटी रिअल बॉडी पाहिजे, काळा किंवा पांढरा रंग, म्हणजे ब्लॅक रिअल बॉडी किंवा व्हाईट रिअल बॉडी असू शकते. अशा पद्धतीची कॅन्डल तिथं तयार झाली पाहिजे. आणि बाजाराचा अर्थ काय सांगतो इथे, तर लगेच आधीच्या चालीने वेग गमावलेला आहे. म्हणजे इथे जर का मार्केट वाढत असेल आणि स्पिनिंग टॉप तयार झाली, तर मग आपण काय समजतो की इथे बाईंग पॉवर संपलेली आहे, तिचा वेग संपलेला आहे आणि मार्केटने इथे अडथळा घेतलेला आहे किंवा तिने वेग गमावलेला आहे. याचा अर्थ नाही की मार्केट लगेच खाली जाईल. जो आधीचा ट्रेंड होता, समजा डाऊन ट्रेंड असेल किंवा अप ट्रेंड असेल, म्हणजे मार्केट पडताना असेल आणि ह्या कॅन्डल तयार झाल्या, म्हणजे आता पडण्याची गती कमी झालेली आहे. वाढ होत असेल कॅन्डल मध्ये, म्हणजे प्राइस वाढत असेल, ती वाढीची गती आता ह्या कॅन्डल तयार झाल्यानंतर कमी झालेली आहे. ह्या कॅन्डलचा आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून वापर करत नाही. कॅन्डल्सचा उपयोग न करण्याचे परिणाम, याच्यात व्हिज्युअली 3 डायमेन्शनल आपल्याला दिसतंय का की मार्केट कुठं ओपन झालंय आणि कुठं क्लोज झालंय, तर निश्चितच दिसतंय. पण इथे आपल्याला ती 3 डायमेन्शनल म्हणजे प्राइस अशी जंप आपल्याला दिसत नाही की एकदम कलर कोडिंग वगैरे, त्या हिशोबाने आपल्याला व्हिज्युअली कळत नाही की मार्केट वरती चाललंय किंवा खाली राहतंय, किंवा तिथे बायर्सची ताकद किती आहे किंवा सेलरची ताकद किती आहे. तर अशा पद्धतीने कॅन्डलचा उपयोग जे लोक करत नाहीत त्यांना तो व्ह्यू कमी पडतो पाहण्याचा मार्केटला. आणि इथे जरी मार्केट वरती जाऊन क्लोज होत आहे, पण इथे काय दिसतंय आपल्याला, तर इथे व्हाईट रिअल बॉडी लहान लहान तयार होत आहेत आणि शॅडोज काय होते, तर मोठ्या तयार होत आहेत. तर इथे त्या हिशोबाने पहा की जी आधीची चाल होती, म्हणजे मार्केट वाढत होतं आणि त्याच्यानंतर इथे अशा छोट्या छोट्या कॅन्डल तयार होत आहेत. तर मग इथे काय होतंय, तर पूर्णपणे इथं गती कमी झालेली आहे, वाढीची गती कमी झालेली आहे. तर इथं निश्चितच आपल्याला इथं काय दिसतंय, तर छोटे छोटे कॅन्डल तयार झाल्यानंतर इथं काय झालेलं आहे, तर इथं त्याचा लो ब्रेक झालेला आहे. लो ब्रेक झाल्यानंतर एक लार्ज ब्लॅक रिअल बॉडी आपल्याला दिसते आणि मार्केट तिथून काय झालेलं आहे, तर खाली जाताना आपल्याला दिसतंय. पैसे कमवण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे, तर नॉट टू लूज मनी, म्हणजे पैसे गमवायचे नाही. तर बेस्ट ट्रेडर कॅन्डल्स का वापरतात, तर समजा इथे लॉंग रिअल बॉडी आता तयार झालेली आहे, त्यानंतर इथे शॅडोज लांब लांब तयार होत आहेत, पण इथे काय दिसतंय आपल्याला, तर छोट्या छोट्या रिअल बॉडी आपल्याला दिसत आहेत. मार्केट वाढताना इथं काय दिसतंय, तर पेन मध्ये वाढतंय, म्हणजे मार्केट रायझिंग इन ॲगोनी, म्हणजे
वेदनेमध्ये मार्केट वाढताना दिसतंय. तर इथे विक्री येते पण मार्केट वर ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. इथे जर का मंदी आली किंवा इथे थोडा जरी सेल ऑफ आला, विक्री आली, तर मग काय होऊ शकतं, बाजार आपल्याला अजूनही चांगला दिसत आहे का? निश्चितच प्राइस काय होते तर एका लेवलला आपल्याला दिसते. तर इथं याच्या हायच्या खालीच क्लोजिंग झालेली, याच्या हायच्या खालीच क्लोजिंग झालेली. तर 3 ते 4 दिवस जरी मार्केट वर क्लोज होताना दिसते, पण इथे प्राइस मुवमेंट आपल्याला एकच दिसते, म्हणजे 94.94 च्या जवळपासच मार्केट तिथं फिरताना दिसतंय. रोज तिथे खाली वर आणि तिथेच मार्केट काय झालेलं आहे तर इथं जवळपासच क्लोज होत आहेत, म्हणजे जास्त लांब मार्केट जात नाहीये. तर निश्चितच इथं विक्री आली तर मग काय होऊ शकतं, तर निश्चितच इथं आपल्याला नुकसान बऱ्यापैकी मोठं नुकसान होऊ शकतं. बेस्ट ट्रेडर कॅन्डलचा सिग्नल का वापरतात, तर निश्चितच पैसे मार्केट पासून वाचवण्यासाठी कॅन्डल आपण वापरतो. बेस्ट ट्रेडर कॅन्डल का वापरतात त्याच्याबद्दल आपण दुसरं उदाहरण घेऊया. या 2 कॅन्डल वरती आपण फोकस करूया. तर जसं मार्केट शॉर्ट टर्म ट्रेड मध्ये आपल्याला वर जाताना दिसतंय इथे, बरोबर आहे. पण वर जाताना आपल्याला शॉर्ट टर्म ट्रेंड जरी वरती मार्केट क्लोज होताना दिसतंय, तर आपण समजू शकतो की ट्रेंडनुसार मार्केट हेल्दी आहे. पण त्यानंतर आपण पाहिलं तर मार्केट रेजिस्टन्स पाशी आहे का, तर निश्चितच रेजिस्टन्स पाशी आहे. मार्केटने इथे रेजिस्टन्स घेतला होता आधी आणि त्या ठिकाणी मार्केट पुन्हा एकदा आलेलं आहे. आणि मार्केट वर जाताना आपल्याला ट्रेंड आपल्याला वर हायर आणि हायर क्लोजेस मार्केट आपल्याला हेल्दी वाटतंय. पण रिअल बॉडी कॅन्डलच्या पर्स्पेक्टिव्हने आपण पाहिलं तर मग आपल्याला काय पाहिजे, तर जसं जसं मार्केट वरती जातं त्यावेळी आपल्याला मोठे कॅन्डल पाहिजेत, रिअल बॉडीज मोठ्या पाहिजेत. रिअल बॉडीच्या अनुषंगाने आपण बघितलं तर मार्केट न्यूट्रल झाल्यासारखं आहे. मार्केट जरी ट्रेंडिंग अप आहे, वर जात आहे, वरती क्लोज होत आहे, पण इथं रिअल बॉडी आपल्याला काय सांगते, 100% हेल्थ मार्केटची कशी आहे, तर आपण म्हणू शकतो की तेवढी म्हणजे आधी जसं लांब कॅन्डल तयार होत होत्या तशा आता तयार होत नाहीये. तर काहीतरी गडबड आहे. मार्केट वर जाताना आपल्याला काय पाहिजे, तर बुल्सची पॉवर पाहिजे. तर इथे बायर्सची पॉवर आपल्याला दिसते का, तर बायर्सची पॉवर निश्चितच आपल्याला इथे दिसत नाही. वर जाताना काय पाहिजे, तर मोठ्या रिअल बॉडीज पाहिजे. त्यावेळी आपण मार्केट स्ट्रॉंग आहे, हेल्दी आहे आणि तो हा रेजिस्टन्स पण तोडेल असं आपल्याला वाटतं, किंवा आपण त्या पद्धतीने इथं ताकद आपल्याला दिसते की 100% मार्केटची हेल्थ आहे. आणि त्यावेळी मग आपण अशा कॅन्डल असतील वरच्या टार्गेटसाठी वाट पाहणार. पूर्णपणे मी इथं शॉर्ट सेल तर करणार नाही, कारण मार्केट हायर क्लोजेस तयार करतंय, वरती जाऊन क्लोज होतंय, तर मी 100% इथं सेलिंग नाही करणार. पण इथे माझी जी क्वांटिटी आहे, जर का माझ्याकडे बाईंग पोझिशन खालून असेल आणि इथपर्यंत आल्यानंतर मग मी विचार करू शकतो की इथे माझी क्वांटिटी इथं कमी करायला पाहिजे, कारण इथं मला पूर्ण 100% बायर्सची पॉवर पाहिजे तशी दिसत नाहीये. तर हा रेजिस्टन्स बायरची पॉवर कमी असल्यामुळे इथं हा रेजिस्टन्स ब्रेक होईलच असं नाही. त्यामुळं मी इथे एकतर माझी पोझिशन कट करेल, रिव्हर्सल इथे येईलच असं शक्यता नाहीये, पण इथं बायर्सची पॉवर दिसत नाही म्हणून माझी पोझिशन मला इथं कट करायची आहे. बायर्सची ताकद रेजिस्टन्स पाशी आल्यानंतर पूर्णपणे तो स्ट्रॉंग कॅन्डल मध्ये पाहिजे. मार्केटला खालून वरपर्यंत मार्केटला बायर्सने ढकललं पाहिजे आणि मग ते अडकलेले आहेत त्याच्यात, त्यामुळं जोपर्यंत ते आहेत आपण त्यांच्याबरोबर थांबू शकतो. इथे कोणीतरी बायर्स पैकी सेल केलेली आहे क्वांटिटी, त्यामुळं मार्केट वरून खालीपर्यंत आलेलं आहे, क्लोज झालेलं आहे. अशा हिशोबाने आपल्याला इथे पूर्णपणे कॅन्डलचा वापर आपल्या कॅपिटलचं प्रिझर्वेशन करण्यासाठी करता येतं.